कक्षामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 4 इट इज थर्मोडायनामिक्सचं आजचं आपलं 6वं लेक्चर. या लेक्चरमध्ये 4.6 मधला उरलेला एक सब पॉइंट इट इज 4.6.3 मीन्स द पीव्ही डायग्राम. जे वर्कचं रिलेशन पाहिलं होतं आपण W इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ P इंटू DV. त्याच्यानुसार वर्कमध्ये पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क ग्राफिकली कसं काय रिप्रेझेंट केलं जाते ते बघणार आहोत. ॲट द सेम टाइम 4.7 दॅट इज थर्मोडायनामिक प्रोसेस. आणि थर्मोडायनामिक प्रोसेस कशा वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेट चेंज होते ते आपण इथे शिकणार आहोत. ऍक्च्युली 4.7 नंबरचा पॉईंट दॅट इज थर्मोडायनामिक प्रोसेस हा एक मोठा पॉईंट आहे, जिच्यात पहिल्यांदा वर्क डन जेव्हा थर्मोडायनामिक प्रोसेस होता तेव्हा ते शिकायचं. दॅट इज वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे पहिला सब पॉईंट. हीट ॲडेड ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस हा त्यातला सेकंड सब पॉईंट. हे 2 पॉईंट आपल्याला कव्हर करायचे. आणि मग त्याच्यानंतर जाऊन थर्मोडायनामिक प्रोसेस मधल्या ज्या प्रोसेसचा आपण बरेच वेळा उल्लेख करतो, मग ते आयसोथर्मल असेल, सायक्लिक असेल, रिव्हर्सिबल असेल, आयसोबेरिक असेल, ॲडियाबॅटिक असेल, ह्या सगळ्या प्रोसेस नेमक्या कशा कशा घडतात किंवा त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं शो केलं जाते ते हळूहळू पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहू. एका लेक्चरमध्ये 2-2 प्रोसेस अशा टोटल 6 प्रोसेस कंप्लीट करू 3 लेक्चरमध्ये. त्याच्या पहिले आजच्या लेक्चरमध्ये हे 3 पॉईंट कव्हर करू. त्यातला एक 4.6 मधला तिसरा सब पॉईंट आणि 4.7 मधले पहिले 2 सब पॉईंट. तर ऍक्च्युली मागच्या लेक्चरमध्ये पाहत असताना थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल आपण पाहिले होते की थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल मध्ये कोण कोण येते आणि काय काय त्याचा परिणाम होत आहे. जसं टेम्परेचर, व्हॉल्यूम, प्रेशर, डेन्सिटी आणि मास या 5 गोष्टीच्या रिस्पेक्टिव्ह आपण म्हणतो की स्टेट चेंज होत आहे. आता स्टेट चेंज होत आहे तर स्टेट चेंज होणे म्हणजे इनिशियल पासून फायनल स्टेट पर्यंत पोहोचत असताना जे पाथ व्हॅरी करत आहे ते पाथवर डिपेंड करते का? पाथवर डिपेंड करते का म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट जर का सेम असेल आणि इनिशियल आणि फायनल स्टेजवर पोहोचण्यासाठी वेगवेगळे पाथ असतील, याचा अर्थ ते सिस्टीम थर्मोडायनामिक स्टेट पाथच्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल राहते. दॅट इज कॉल्ड एज पाथ फंक्शन, म्हणजे पाथवर डिपेंड करते. 2 प्रकारचे फंक्शन आहेत, एक पॉइंट फंक्शन आणि दुसरा पाथ फंक्शन. ते ऍक्च्युली पॉइंट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे त्या गोष्टी आपल्या इथे शिकायच्या. MCQ मधला क्वेश्चन असते की कंडिशन दिली असते आणि ते कंडिशन पाथ फंक्शन आहे की पॉइंट फंक्शन आहे हे शो करा म्हणते. मग ते नेमकं सांगता आलं पाहिजे की तो MCQ मधला पिक करता आला पाहिजे की हे प्रोसेस नेमकी पाथ फंक्शन आहे की पॉइंट फंक्शन आहे. कसं काय ऑब्झर्व कसं केल्या जाते ते इथं पाहणारच आहोत. त्याच्या पहिले म्हणजे 4.6 मधला तिसरा सब पॉइंट इज 4.6.3 द पीव्ही डायग्राम. आता पीव्ही डायग्राम कोणाची काढायची? तर आन्सर आहे वर्क डनची. मागच्या लेक्चरमध्ये वर्क म्हणजे इक्वेशन ऑफ स्टेटच्या रिस्पेक्टिव्ह आपण एक डायग्राम शो केली होती, ज्याच्यात 3 व्हेरिएबल शो करतो आपण किंवा बेसिकली 3 व्हेरिएबलचे रिस्पेक्टिव्ह चेंज होत आहे. त्यातलं एक व्हेरिएबल आपण कॉन्स्टंट ठेवतो आणि 2 व्हेरिएबल चे रिस्पेक्टिव्ह आपण ग्राफ ड्रॉ करतो. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं होतं आणि P आणि V चे रिस्पेक्टिव्ह ग्राफ ड्रॉ केला होता. सो इट इज कॉल्ड एज पीव्ही ग्राफ, पीव्ही डायग्राम और इंडिकेटर डायग्राम. 3 पैकी कुठल्याही नावाने ते ओळखले जाते. तोच पीव्ही डायग्राम आपल्याला आता वर्कच्या रिस्पेक्टिव्ह पाहायचं. पॉझिटिव्ह वर्क असलं तर पीव्ही डायग्राम कशी शो केलं जाईल, निगेटिव्ह वर्क असलं तर पीव्ही डायग्राम कशी काढतात, आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे फक्त व्हॉल्यूम मध्ये चेंज होत आहे तर ते पीव्ही डायग्राम कशी शो करलं जाईल ते इथं पाहणार आहोत. पीव्ही डायग्राम म्हणजेच काय की प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या रिस्पेक्टिव्ह काढलेले डायग्राम. प्रेशर ऍट द वाय ऍक्सिस आणि व्हॉल्यूम ऍट द एक्स ऍक्सिस. याचा अर्थ कॉज झालेला आपला व्हॉल्यूम आणि इफेक्ट झालेला आपलं प्रेशर. मग त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्कच्या रिस्पेक्टिव्ह पाहणार. ऍक्च्युली कन्सेप्ट काय सांगते? सगळ्यात पहिल्यांदा पॉझिटिव्ह वर्क बद्दल पाहू आपण. पॉझिटिव्ह वर्क साठी कंडिशन काय? आपण पॉझिटिव्ह वर्क कसं होते म्हटलं किंवा कोण कोणावर करते त्यासाठी कंडिशन पाहणार. हे सगळ्यात पहिल्यांदा एक सिलेंडर घेतलेलं आहे आणि सिलेंडरला एक मुव्हेबल पिस्टन अटॅच केलेलं आहे. पॉझिटिव्ह वर्क बद्दल पाहायचं आहे. पॉझिटिव्ह म्हणजे सिस्टीमना सराउंडिंग वर केलेलं वर्क. आता आपल्याजवळ सिस्टीम कोण आहे? ते इथे गॅस मॉलिक्यूल आणि सराउंडिंग कोण आहे?
पिस्टन सिलेंडर पासून उरलेलं सगळं दॅट इज कॉल्ड एस सराउंडिंग. पॉझिटिव्ह वर्कसाठी सिस्टीमनं सराउंडिंगवर वर्क केलं पाहिजे. याचा अर्थ गॅसनं असणाऱ्या पिस्टनवर फोर्स अप्लाय केलेला आहे. म्हणजे कोण कोणावर फोर्स अप्लाय करत आहे तर सिस्टीम सराउंडिंगवर फोर्स अप्लाय करत आहे आणि सराउंडिंग म्हणजे पिस्टन काहीतरी मूव्ह होत आहे. मीन्स या केसमध्ये एक्सपान्शन होत आहे. एक्सपान्शन म्हणजे पॉझिटिव्ह वर्क मागे बघितलेलं आहे आपण. आता ज्या केसमध्ये एक्सपान्शन होत आहे याचा अर्थ पहिली केस म्हणजे कन्सिडर करतो मूव्ह होऊन आपला पिस्टन इथं चालला गेला असेल. हे झालं आपला इनिशियल दॅट इज व्ही आय. हा झाला आपला फायनल दॅट इज व्ही एफ. इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम. त्याच्याच रिस्पेक्ट पहिल्यांदा काहीतरी प्रेशर असेल आणि नंतर इन्क्रीज झाल्यावर व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यावरचं काहीतरी प्रेशर असेल जे गॅसचं आतमधलं गॅसच्या मॉलिक्युलर जे एक्झर्ट होत आहे प्रेशर. आता सगळ्यात पहिल्यांदा केस काय शो करून राहिली की सगळ्यात पहिल्यांदा जो पिस्टन आहे त्या पिस्टनवर फोर्स अप्लाय केला जात आहे. पिस्टनवर फोर्स आपले गॅसचे मॉलिक्युल्सच करत आहेत. परंतु पहिल्या केसमध्ये व्हॉल्यूम छोटा आहे याचा अर्थ नक्कीच प्रेशर जास्त आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये म्हणजे जेव्हा वर्कडन होत आहे तेव्हा त्या केसमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे, एक्सपान्शन होत आहे. त्या केसमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे म्हणजे प्रेशर कमी राहत आहे. ह्याच दोन केस सगळ्यात महत्वाचे आहेत. पहिल्या केसमध्ये व्हॉल्यूम छोटा आहे म्हणून प्रेशर जास्त आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये ऍक्च्युली तर मावत नाहीये इथं लिहितो ही कंडिशन कुठली कुठली. दोन केस आहेत. पहिल्या केसमध्ये व्हॉल्यूमच्या रिस्पेक्ट पहिल्या केसमध्ये व्हॉल्यूम कमी आहे आणि प्रेशर जास्त आहे. दुसऱ्या केसमध्ये म्हणजे जेव्हा व्हॉल्यूम एक्सपांड होत आहे व्हॉल्यूम एक्सपांड झाला म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे म्हणून प्रेशर कमी होत आहे. हे झाले दुसरी केस. याच्या रिस्पेक्ट आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. नंतर येते निगेटिव्ह वर्कसाठी. आता निगेटिव्ह वर्कसाठी जेव्हा ग्राफ काढू तेव्हा परत अशीच कुठल्या तरी एक सिस्टीम घेणार आहोत थर्मोडायनामिक सिस्टीम. आता निगेटिव्ह वर्क म्हणजे कोणावर केलेलं वर्क. आन्सर सराउंडिंग सिस्टीमवर केलेलं वर्क. सराउंडिंग म्हणजे कोण तर पिस्टन कोणावर वर्क करणार आहे आतमधल्या गॅस मॉलिक्युलवर म्हणजे बाहेरच्या साईडनं फोर्स अप्लाय केला जाणार आहे. आणि पिस्टन मुव्हेबल असल्यामुळे पिस्टन मूव्ह होणार आहे. हा झाला आपला इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय. नंतर फोर्स अप्लाय त्यानं कन्सिडर करतो की पिस्टन मूव्ह झाला आणि तो आतमधल्या साईडनं आलेला आहे दॅट इज व्ही एफ. आता या केसमध्ये आपण म्हटलं होतं एक्सपान्शन. या केसमध्ये पहिल्यांदा व्ही आय पासून व्ही एफ पर्यंत म्हणजे फायनल व्हॉल्यूम हा आपला डिक्रीज झालाय म्हणजे इथं होत आहे कॉम्प्रेशन. आता या केसमध्ये पहिल्यांदा व्हॉल्यूम बद्दल पहिला व्हॉल्यूम म्हणजे कोणता तर आन्सर आहे इनिशियल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम हा जास्त आहे. इथं इनिशियल व्हॉल्यूम हा कमी होता फायनल व्हॉल्यूम जास्त होता. या केसमध्ये इनिशियल व्हॉल्यूम जास्त आहे आणि फायनल व्हॉल्यूम कमी आहे. या केसमध्ये पहिल्यांदा व्ही आय ची व्हॅल्यू जास्त आहे इनिशियल व्हॉल्यूम जास्त आहे म्हणून प्रेशर कमी आहे. प्रेशर कोणावरचं त्या आन्सर आतमधल्या सिस्टीम म्हणजे गॅसच्या मॉलिक्युलचं. सेकंड केस. आता सेकंड केस मध्ये आपला जो व्हॉल्यूम व्ही एफ म्हणजे कमी झाला व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे प्रेशर वाढलेला आहे. पण याच्याच रिस्पेक्टवर आपल्याला डायग्राम काढायचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं. आणि तिसऱ्या केसमध्ये प्रेशर आपलं कॉन्स्टंट राहतं आणि व्हॉल्यूम फक्त इन्क्रीज होत आहे. त्या केसमध्ये अशा कुठल्या कंडिशन आपण सॅटिस्फाय करत नाही किंवा शो करत नाही. त्याच्या रिस्पेक्ट फक्त ग्राफ काढू. ऍक्च्युली ह्याही कंडिशन पुस्तकात दिलेल्या नाहीयेत पण याच्यानुसार हे जर का कन्सिडर केलं तर आपला ग्राफ फटाफट येऊन जाईल लवकर येणार आहे. आता हे पहिल्यांदा व्हॉल्यूम कमी आहे. पहिल्यांदा व्हॉल्यूम कमी आहे जो कोणता आहे तर आन्सर आहे व्ही आय. म्हणजेच हे झालं इनिशियल प्रेशर आणि नंतरचा व्हॉल्यूम हा जास्त आहे इट इज कॉल्ड एज व्ही एफ म्हणजेच फायनल व्हॉल्यूम आणि फायनल प्रेशर. याही केसमध्ये व्ही आय म्हणून पी आय आणि व्ही एफ म्हणून इथे काय येणार आहे तर आन्सर आहे पी एफ. आता ग्राफ ड्रॉ करू. या ग्राफचे रिस्पेक्ट ग्राफ कोणामधला आहे तो व्हॉल्यूम आणि प्रेशर मधला ग्राफ आहे. इथे परत व्हॉल्यूम आणि प्रेशर मधलाच ग्राफ येणार आहे. दोन कंडिशन दिलेल्या आहेत. दोन कुठल्या एक व्ही आय आणि व्ही एफ परत पी आय आणि पी एफ याचे रिस्पेक्ट टू ग्राफ ड्रॉ करायचं. हे झाले इनिशियल कंडिशन.
तर पहिल्यांदाचा व्हॉल्यूम हा आपला कमी आहे आणि नंतरचा व्हॉल्यूम हा जास्त आहे. म्हणजे नक्कीच एक्स ऍक्सिस वर दाखवत असताना पहिल्यांदा जो व्हॉल्यूम 2 पॉईंट कन्सिडर करतो, एक व्हीआय आणि व्हीएफ साठी. इथे 2 पॉईंट, एक पीआय आणि पीएफ साठी. मग कोणता व्हीआय घ्यायचा आणि कोणता पीएफ घ्यायचा, व्हीएफ घ्यायचा, कोणता पीआय घ्यायचा आणि कोणता पीएफ घ्यायचा, त्या कंडिशन उठवतो की नेमका कुठल्या कुठल्या कंडिशन. या केसमध्ये व्हीआय छोटा आहे, व्हीआय छोटा आहे म्हणजे ऍक्सिसच्या जवळ झिरोच्या. सो दिस पॉइंट इज कन्सिडर एज व्हीआय. आणि व्हीएफ जास्त आहे, सो इज कन्सिडर एज व्हीएफ. सरात नवीन काय आहे, जेव्हा हे केस येऊन जाईल तेव्हा सगळं रिव्हर्स होऊन जाईल. म्हणून या सिस्टीमच्या नुसार आपण हळूहळू पुढे चालू. पुढच्या केसमध्ये आता व्हीआय छोटा आहे त्यावेळेस पीआय जास्त आहे, म्हणजे इनिशियल प्रेशर जास्त आहे. हे जर का प्रेशर घ्यायचं तर 0 पासून जवळ आहे म्हणजे कमी प्रेशर, हे झालं जास्त प्रेशर. सो पीआय हा पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत. आणि उरला कुठला, पीएफ म्हणजे छोटं किंवा कमी प्रेशर, हा झाला आपला पीएफ चा पॉईंट. आता या दोन्ही पॉईंटच्या रिस्पेक्टिव्ह ग्राफ ड्रॉ करायचे, व्हीआय, पीआय आणि व्हीएफ आणि पीएफच्या भाषेत. काय सांगते ग्राफ आता, पहिल्यांदा पॉइंट ड्रॉ करून घेऊ. कुठले कुठले, तर व्हीआय आणि पीआय इनिशियल मधला हा झाला याचा पॉइंट. ऐसी डायग्राम इन द लिख. ऍट द सेम टाइम व्हीएफ आणि पीएफ मधला इथे एक पॉइंट भेटत आहे, इथे एक पॉइंट भेटत आहे. आता सिस्टीम एक्सपान्शनची आहे की कॉम्प्रेशनची आहे, त्यानुसार एक्सपान्शनची सिस्टीम आहे. एक्सपान्शनची सिस्टीम आहे म्हणजेच आपला व्हॉल्यूम हा वाढत आहे, म्हणजे पॉइंट कुठून कुठे चालला तर व्हीआय पासून ते व्हीएफ पर्यंत. ऍट द सेम टाइम प्रेशर आपलं पहिले तर जास्त होतं नंतरचं कमी होत आहे, प्रेशर पहिले जास्त होतं नंतरचं कमी होत आहे. हे जर का 2 पॉइंट आपण ड्रॉ केले असा ग्राफ भेटत आहे. हा झाला इनिशियल पॉइंट, हा झालाय फायनल पॉइंट. पण इनिशियल आणि फायनल पॉइंट शो करत असताना त्यातला एरो हा खूप महत्वाची भूमिका करते. एरो कुठून कुठं म्हणजे फर्स्ट पासून सेकंड की सेकंड पासून फर्स्ट. तर कंडिशन कुठली आहे, पहिले पीआय इनिशियल प्रेशर वर आहे, नंतर आपण फायनल प्रेशर हळूहळू आपलं कमी होत आहे. सो या साईडनं असा एरो आहे. हे कुठली केस शो करत आहे, त्यांचा एक्सपान्शनची केस शो करत आहे. याच्या आतमधला येणारा सगळा सरफेस दॅट इज कॉल्ड एज वर्क डन. एरिया अंडर द कर्व which is nothing but a work done by the system on its surrounding. पुढच्या केस मध्ये एरिया अंडर द कर्व दॅट इज वर्क डन बाय द सिस्टीम ऑन वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. कारण की पुढची कॉम्प्रेशनची केस आहे, पहिली आपली एक्सपान्शनची केस होती. सेकंड ग्राफ ड्रॉ करू. परत सेकंड ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिस वर व्ही, वाय ऍक्सिस वर पी, 0 परत 2 पॉईंट येऊन जातील आणि इथे परत 2 पॉईंट येऊन जातील. आता मात्र 2 पॉईंट कुठले कुठले, या केसमध्ये व्हीआय मोठा आहे आणि व्हीएफ छोटा आहे. व्हीएफ छोटा आहे म्हणजे 0च्या जवळ आणि व्हीआय मोठा आहे म्हणून 0 पेक्षा लांब. परत इथं पीआय छोटा आहे म्हणजे 0 पासून जवळ, पीआय छोटा आहे म्हणजे टेन्स टू 0 आणि पीएफ मोठा आहे म्हणजे 0 पासून काहीतरी दूर. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा येणार आपला फायनल प्रेशर, हे येणार आहे इनिशियल प्रेशर. परत कोणता व्हॉल्यूम छोटा आहे तर व्हीएफ म्हणजे फायनल व्हॉल्यूम, आणि कोणता व्हॉल्यूम मोठा आहे तर व्हीआय म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम. परत याचे रिस्पेक्ट पॉईंट ड्रॉ करून घेऊ. व्हीआय पीआय चा पॉईंट आणि व्हीएफ पीएफ चा पॉईंट. इथं कोऑर्डिनेट आपण शो करू शकतो. असणारा सेकंड नंबरचा पॉईंट कोणते कोणते कोऑर्डिनेट दाखवते, तर लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर, एक परपेंडिक्युलर टाकतो एक्स ऍक्सिस वर, एक टाकतो वाय ऍक्सिस वर. एक्स ऍक्सिस वर टाकली तर व्हीएफ, वाय ऍक्सिस वर टाकली तर पीएफ, म्हणजे याचे कोऑर्डिनेट व्हीएफ पीएफ येऊन जातील. व्हीएफ कॉमा पीएफ. आणि फर्स्ट नंबरचा पॉईंट परत कोऑर्डिनेट टाकले एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर. एक्स ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट त्याचा व्हीआय, वाय ऍक्सिस चा कोऑर्डिनेट पीआय. त्याच्याने इथं व्हीआय कॉमा पीआय हे झाले त्याचे कोऑर्डिनेट. हे डायग्राम ड्रॉ करू आता. परत फायनल फायनल आणि इनिशियल बद्दल. हे झालंय इनिशियल प्रेशर आणि इनिशियल व्हॉल्यूम. परत फायनल प्रेशर आणि फायनल व्हॉल्यूम.
आता इनिशियल कुठला पॉइंट आहे तर सो इट इज टेकन ॲज फर्स्ट, आणि फायनल कुठला आहे तर हा इनिशियल. का बरं? कारण की इथं व्ही आय आणि पी आय मीट करत आहे, आणि फायनल म्हणजे इथं व्ही एफ आणि पी एफ मीट करत आहे, त्याच्यानंतर सेकंड पॉइंट. परत फर्स्ट आणि सेकंड ड्रॉ करून घेऊ. आता या केसमध्ये होत काय आहे, प्रेशर कुठून कुठं चाललं तर पहिलं प्रेशर कमी होतं, नंतरचं प्रेशर इन्क्रीज होत आहे. म्हणजे कुठून चाललो आपण तर पी आय पासून पी एफ, म्हणजे फर्स्ट पासून सेकंडच्या इकडे, फर्स्ट पासून सेकंडच्या इकडे, म्हणजेच याचा एरो अपवर्ड साईडला. फरक समजून घ्या, याचा एरो डाऊनवर्ड साईडनं होता, त्यातला एरो अपवर्ड साईडने. खूप छोटा कन्सेप्ट आहे, पण कन्सेप्च्युअली शिका लागते, तर कुठे ते कन्सेप्ट लक्षात येते की नेमकं काय सुरू आहे. एरो कुठे रट्टा मारून नाही चालत की एकाचा एरो खाली आहे एकाचा एरो वर आहे, एकाचा एरो खाली एकाचा एरो वर जरी घेतला तरी पी एफ कुठं आहे पी आय कुठं आहे ते पाठ करायपेक्षा समजून घेतलं तर लवकर लवकर ग्राफ ड्रॉ होते. काहीच नाही, फक्त हा कन्सेप्ट आहे. एक्सपान्शनची केस कोणती आणि कॉम्प्रेशनची केस कोणती. परत याच्या एरिया अंडर द कर्व म्हणजे वर्क डन, कॉम्प्रेशन होत आहे, वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन सिस्टीम. वर्क कोण करत आहे तर सराउंडिंग, आणि कोणावर करत आहे सिस्टीमवर. हा त्यातला फरक राहत आहे. हे झाल्या दोन केस वर्क मधल्या. आता तिसरी केस, तिसऱ्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे की फक्त व्हॉल्यूम चेंज होऊन राहिला इनिशियल पासून तर फायनल पर्यंत, आणि प्रेशर कसं आहे तर आन्सर आहे कॉन्स्टंट आहे. आतमधलं प्रेशर कॉन्स्टंट आहे, फक्त व्हॉल्यूम चेंज होत आहे. इनिशियल पासून फायनल म्हणजे नक्कीच हा आपला इनिशियल पॉईंट राहणार आहे आणि हा आपला फायनल पॉईंट राहणार. परंतु प्रेशर कसं म्हटलेलं आहे तर कॉन्स्टंट. ज्या केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ असे दोन दोन प्रेशर येणार नाहीत, फक्त एकच प्रेशर येईल कुठलं तरी. हे प्रेशर कन्सिडर करतो हे, दॅट इज पी. पी एवढं कॉन्स्टंट प्रेशर असतानाचा ग्राफ ड्रॉ करायचा. हे आपलं पी एवढं कॉन्स्टंट प्रेशर, इथून हे झाले व्ही आय ची कंडिशन, इथून हे झाली आहे व्ही एफ ची कंडिशन. इथचा जर का पॉइंट शो करायचा प्रयत्न केला तर याचे कोऑर्डिनेट काय येतील व्ही एफ कॉमा पी, आणि इथचे कोऑर्डिनेट हा पॉइंट दॅट इज व्ही आय कॉमा पी. का बरं? कारण प्रेशर दोघांचेही सेम आहे. म्हणजे अशी सिस्टीम की ज्या सिस्टीम मध्ये सिस्टीमच्या आतमधलं प्रेशर हे कॉन्स्टंट आहे, प्रेशर चेंज होत नाहीये. मग चेंज काय होऊन राहिलं तर फक्त व्हॉल्यूम चेंज होऊन राहिलं इनिशियल पासून तर फायनल पर्यंत. त्या केससाठी ग्राफ अशा पद्धतीचा आहे. आणि परत एरिया अंडर द कर्व दॅट इज वर्क डन. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही केसमध्ये, आता केसमध्ये पहा हा ग्राफ आणि हा ग्राफ जवळपास सारखा दिसून राहिला, पण ग्राफ जरी सारखा दिसत असेल तरी दोघांच्या कंडिशन मात्र वेगवेगळ्या आहेत. इथं कोणतरी कोणावर तरी वर्क केलेलं आहे. आता कोणावर तरी म्हणजे कोणावर ते सिस्टीमनं सराउंडिंगवर, त्या केसमध्ये सिस्टीमनं सराउंडिंगवर, आणि असा फक्त ग्राफ येते दोनपैकी एखादा. आणि मग खाली लिहिलेले येते की कोणावर वर्क केलेला आहे. मग जे खाली लिहिलेले ऑप्शन असतात त्यातलं पिक करता आलं पाहिजे, आणि तो ऑप्शन फक्त आणि फक्त एरोवर डिपेंड करते. एरो कोणती साईड आहे त्या एरोवर. आता बाकीला दुसरं काही ओळखण्यासारखं मग व्हॉल्यूमच्या रिस्पेक्ट ओळखू शकता, पण जर का त्याने फक्त एक्स ऍक्सिस वर व्हॉल्यूम दिलेलं आहे, पी ऍक्सिस वर आपलं सॉरी वाय ऍक्सिस वर पी दिलेलं आहे, आणि एरोच्या रिस्पेक्ट प्रत्येक ग्राफ दिला असेल तर ते लवकर क्लिक झालं पाहिजे की नेमकं कोणावर वर्क केलेलं आहे. म्हणजेच पॉझिटिव्ह वर्क आहे की निगेटिव्ह वर्क आहे. एमसीक्यू म्हणजे फक्त भाषा फिरवलेली असते, आणि कन्सेप्ट बेस्ड, कन्सेप्ट जर का माहित असला तर एमसीक्यू याच्यावरची सॉल्व्ह केला जातात. हा होता 4.6.3 म्हणजे 4.6 मधला थर्ड सब पॉइंट दॅट इज द पीव्ही डायग्राम. हा इथं क्लिअर झाला. आता पुढचा दॅट इज 4.7 मीन्स थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये पहिले 2 पॉइंट शक्यतो आज आपण कव्हर करू. पहिले 2 पॉइंट कव्हर करत असताना त्यातला सगळ्यात पहिल्यांदा 4.7 म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेसचं हेडिंग दिलेलं आहे. आता थर्मोडायनामिक प्रोसेस हे की नव्याने ऐकत आहोत असं नाहीये, कारण की थर्मोडायनामिक प्रोसेस आपलं शिकून झालेला आहे. थर्मोडायनामिक सिस्टीम आणि थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केला होता. तर थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये काय सांगितलं होतं की सिस्टीमची स्टेट चेंज होत आहे. कोणाच्या रिस्पेक्ट टू ते आन्सर आहे व्हेरिएबलच्या रिस्पेक्ट टू. मग व्हेरिएबल कुठले तर बेसिकली 3 व्हेरिएबल दॅट इज प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर.
त्या प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरच्या रिस्पेक्ट टू जे स्टेट चेंज होत आहे त्या प्रोसिजरला थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हटलं जाते. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजेच काय की हळूहळू स्टेट इनिशियल पासून फायनल पर्यंत पोहोचत आहे, ती सगळी प्रोसिजर दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक प्रोसेस. मग थर्मोडायनामिक प्रोसेस हे वर्कच्या रिस्पेक्ट टू होऊ शकते. वर्कच्या रिस्पेक्ट टू म्हणजे पॉझिटिव्ह वर्क झालं, पॉझिटिव्ह म्हणजे सिस्टीमनं सराउंडिंग वर केलं, त्याही केसमध्ये थर्मोडायनामिक प्रोसेस होत आहे. किंवा निगेटिव्ह वर्क झालं, निगेटिव्ह म्हणजे सराउंडिंगनं सिस्टीमवर वर्क केलं, त्याही केसमध्ये थर्मोडायनामिक प्रोसेस शिकू शकतो आपण. परत हीट जर का दिली, पॉझिटिव्ह हीट म्हटली मी सराउंडिंगनं सिस्टीमला हीट प्रोव्हाइड केली, त्याही केसमध्ये थर्मोडायनामिक प्रोसेस होत आहे. किंवा सिस्टीमनं सराउंडिंगला हीट प्रोव्हाइड केली दॅट इज निगेटिव्ह हीट, याही केसमध्ये थर्मोडायनामिक प्रोसेस होत आहे. आता ह्या तर झाल्या थर्मोडायनामिक प्रोसेस व्हायच्या काही कंडिशन, आणि ह्याच दोन कंडिशन आज आपण पहिल्यांदा कव्हर करू. कुठल्या कुठल्या? एक वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस, आणि दुसरी म्हणजे 4.7 मधला सेकंड सब पॉइंट हीट ऍडेड टू द थर्मोडायनामिक प्रोसेस. आता हीट ऍडेड टू द थर्मोडायनामिक प्रोसेस असो किंवा वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस असो, या दोन्ही केस शिकत असताना ऍक्च्युली जर का पहिला सब पॉइंट निवडला म्हणजे वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस, तर वर्क दोन प्रकारचे होत आहेत. दोन कुठल्या कुठल्या? एक पॉझिटिव्ह वर्क आणि एक निगेटिव्ह वर्क. तर मग नेमकी जे प्रोसिजर शिकत आहोत ते पॉझिटिव्ह वर्कच्या रिस्पेक्ट आहे की निगेटिव्ह वर्कच्या रिस्पेक्ट आहे ते पाहायचं. एक्झाम्पल घेत असताना आपण एक्सपान्शनचं एक्झाम्पल घेऊ. एक्सपान्शनचं एक्झाम्पल म्हणजे व्हीआय पासून तर व्हीएफ पर्यंत पोहोचू. व्हीआय पासून व्हीएफ पर्यंत पोहोचत आहोत याचा अर्थ पॉझिटिव्ह वर्कच्या रिस्पेक्ट आपण कन्सेप्ट एक्सप्लेन करू. त्यातला पहिला कन्सेप्ट, आणि पहिल्याच कन्सेप्ट मध्ये आता याच्यात नेमकं आपल्याला शो काय करायचंय? थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये सिस्टीम पहिल्या स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत पोहोचत आहे, आणि ते सांगून देतो की सिस्टीमची पहिली आणि इनिशियल आणि फायनल स्टेट हे वेगवेगळ्या केसमध्ये सेम राहतं. म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट हे चेंज होत नाही, परंतु इनिशियल आणि फायनल स्टेटवर पोहोचायसाठी जे वेगवेगळे रस्ते आहेत ते वेगवेगळे रस्ते कुठले कुठले आपण घेऊ शकतो किंवा कुठल्या कुठल्या रस्त्यानं शिकू शकतो ते याच्यात पाहायचं. म्हणजे नेमकं आपलं शो काय करायचं की वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस हे पॉइंट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे? पॉइंट फंक्शन म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट याचे सेम आहेत की वेगवेगळे आहेत, किंवा याच्यात जो पाथ आहे इनिशियल पासून फायनल पर्यंत, इनिशियल प्रोसेस पासून फायनल स्टेट पर्यंत पोहोचण्यासाठी असणारे पाथ हे एकाच पाथनं जाऊ शकतो की आणखी वेगवेगळ्या पाथनं जाऊ शकतो ते आपल्याला शिकायचं. जर का इनिशियल आणि फायनल स्टेट जर का चेंज होत असेल त्याचा अर्थ ते पॉइंट वेगवेगळे आहेत म्हणजे तो पॉइंट फंक्शन झाला, किंवा इनिशियल आणि फायनल स्टेट हे आपली सेम राहत आहे. परत एक मिनिट, इनिशियल फर्स्ट आणि फायनल सेकंड हे दोन्ही आपले इनिशियल आणि फायनल स्टेट हे आपली सेम आहे म्हणजे पॉइंट सेम आहे. मग इथून 1 वरूनच निघायला लागेल आणि 2 वरच पोहोचायला लागेल, कोणी हलते. परंतु 1 वर 2 वर जायसाठी हा झाला पहिला वे, हा झालाय दुसरा रस्ता, हा झालाय तिसरा रस्ता, हा झालाय चौथा रस्ता, हा झालाय 5वा रस्ता. म्हणजे असे एक नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक रस्ते आहेत तिथे जायसाठी, वेगवेगळे पाथ आहेत तिथे जायसाठी. सो इट इज कॉल्ड एज पाथ फंक्शन. का बरं? कारण की डिपेंड करते ते पाथवर. परत एक मिनिट, वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस इज ए पाथ फंक्शन. एमसीक्यूचा क्वेश्चन आहे की वर्क डन थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये जे होत आहे ते कुठलं फंक्शन आहे? पॉइंट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे? त्या आन्सर आहे पाथ फंक्शन आहे. ते पाथ फंक्शन का बरं? कारण की या पाथवर ते डिपेंड करत आहे. वेगवेगळे पाथ परंतु इनिशियल आणि फायनल पॉइंट आपला सेम आहे. सो इट इज कॉल्ड एज पाथ फंक्शन. आता डायग्रामच्या भरोशावर समजून घेऊ की ऍक्च्युली खरंच पाथ फंक्शन आहे की पॉइंट फंक्शन आहे. डायग्राम काहीतरी अशा प्रकारे ड्रॉ केलेली आहे की इनिशियल आणि फायनल वर्कच्या बद्दल त्यात मांडलेलं आहे. इनिशियल आणि फायनल वर्क म्हणजे कुठलं? हा झाला आपला पहिला पॉइंट, हा झाला आपला सेकंड पॉइंट. नक्कीच एक्स ऍक्सिस म्हणजे व्हॉल्यूम आणि वाय ऍक्सिस म्हणजे प्रेशर. आता एक्स ऍक्सिस त्यातल्या त्यात पहिला पॉइंट वर आहे, दुसरा पॉइंट खाली आहे.
म्हणजेच वर असणारं प्रेशर आणि इथं असणारं व्हॉल्यूम जर का मागच्या डायग्राम सोबत कम्पेअर केला वरचीच आहे, तर लक्षात यायला पाहिजे की होणारं वर्क पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. इथे जर का पहिला लिहिला असता, इथं दुसरा लिहिला असता, तर डायग्राम कर्व आपली अशी आली असती. परंतु आपण इथं पहिला लिहिता, इथं दुसरा लिहिता, कर्व येणार आहे. परंतु जो एरो आहे, एरो कुठून कुठं, तो फर्स्ट पासून सेकंड कडे, फर्स्ट पासून सेकंड कडे किंवा सेकंड पासून फर्स्ट कडे, याच्यावरच डिपेंड करते पॉझिटिव्ह वर्क होत आहे की निगेटिव्ह वर्क होत आहे. आपण येतो पहिल्यापासून दुसऱ्याकडे, म्हणजेच नक्कीच पॉझिटिव्ह वर्क होत आहे. पॉझिटिव्ह वर्क होत आहे याचा अर्थ हा झाला इनिशियल व्हॉल्यूम आणि हा झाला आहे फायनल व्हॉल्यूम. आता इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम तर होऊन गेला, परंतु प्रेशर इनिशियल कोणतं आणि फायनल कोणतं, जेव्हा हे कोऑर्डिनेट आपण कन्सिडर करू सेकंड नंबरचे कोऑर्डिनेट म्हणजे VF आणि इकडे काय येणार आहे PF. तसाच हा झाला फर्स्ट कोऑर्डिनेट जर कन्सिडर केले तर हा या पॉइंटवर हे झालं आहे VI आणि हा काय येणार आहे PI. अशा प्रकारची डायग्राम आहे. आता डायग्राम शो करत असताना पहिल्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत पोहोचायला वेगवेगळे असे 3 रस्ते आहेत. 3 कुठले कुठले, त्यातला पहिला शो करून झालेला आहे. इथून पासून तिथपर्यंत येऊ शकता, हा झाला फर्स्ट, या मार्गाने येऊ शकतो, हा झाला सेकंड, आणि हा या मार्गाने येऊ शकतो, म्हणजे हा झालाय थर्ड पाथ. परत एक वेळ फर्स्ट पासून सेकंड पर्यंत डायरेक्ट येऊ शकतो, हा झाला फर्स्ट पाथ, किंवा इथून पहिले इथं, इथून नंतर खाली, हा झाला सेकंड पाथ, किंवा फर्स्ट पासून पहिले खाली आणि नंतर सेकंड मध्ये, हा झाला तिसरा पाथ. असे जवळपास किती पाथ आहेत या केसमध्ये, तर सध्या तर दिसताना आपल्याला 3 पाथ दिसत आहेत. 3 पाथ दिसत आहेत याचा अर्थ पाथ फंक्शन आहे तो नक्की झालाय. कारण की इनिशियल आणि फायनल पॉइंट हे आपले सेम आहेत, परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी असणारे रस्ते मात्र वेगवेगळे आहेत. मग ते रस्ते 3 प्रकारचे आपण शो केलेले आहेत. आता ग्राफ काढू की नेमकं ग्राफ मध्ये काय शो केलं जाईल. जर का पहिला ग्राफ फक्त पाहसाल, पहिला पाथ जर का पाहसाल, तर पहिला पाथ हा फक्त असा शो केलाय पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचताना. या केसमध्ये हळूहळू प्रेशरही चेंज होऊन राहिलं आणि हळूहळू व्हॉल्यूमही चेंज होऊन राहिलं. परत एक वेळ पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंत म्हणजेच काही ना काही खाली उतरून राहिलो म्हणजे प्रेशर चेंज होऊन राहिलं. ऍट द सेम टाइम पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंत जात असताना काहीतरी राईट हँड साईडने जातो, म्हणजेच VI पासून VF पर्यंत जातो. म्हणजेच या केसमध्ये प्रेशरही चेंज होऊन राहिलं आणि व्हॉल्यूमही चेंज होऊन राहिलं. सेकंड केसचा पार्ट कसा आहे, पहिल्यांदा आपण राईट हँड साईडने गेलो आणि नंतर खाली उतरलो. पहिल्यांदा आपण फक्त राईट हँड साईडने सरकलो, याचा अर्थ प्रेशर मध्ये पहिल्यांदा चेंज काहीच झाला नाही. म्हणजे पहिल्या केसमध्ये फक्त व्हॉल्यूम चेंज होऊन राहिला होता, म्हणजे आपण VI पासून VF पर्यंत चाललो होतो. हा जर का एक्सटेंड करायचा प्रयत्न केला तर हा चाललाय VI, हा चाललाय VF, म्हणजे आपण फक्त कुठून कुठे चाललो तो VI पासून VF पर्यंत. याचा अर्थ पहिल्यांदा प्रेशर कसं आहे कॉन्स्टंट, नंतर या पॉइंटवर पोहोचल्यानंतर मग खाली उतरत आहोत. मग जेव्हा खाली उतरत आहोत त्या केसमध्ये VF वर आपण पहिल्यांदाच पोहोचलो, तर VF कॉन्स्टंट आहे, आणि त्या केसमध्ये आपण PI पासून PF कडे म्हणजेच खाली उतरत आहोत. खूप शांततेत लक्ष करू, शांततेत ऐकून घ्या. काय म्हटलंय की पहिल्यांदा फक्त दोघांपैकी एकच चेंज होत आहे. इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते किती आहेत तर 2. पहिला झाला हा पाथ आणि नंतर झाला सेकंड पाथ. मग आता पहिला पाथ जेव्हा आपण कव्हर करतो तर पहिल्या पाथ मध्ये फक्त आणि फक्त व्हॉल्यूम चेंज होऊन राहिलं आणि प्रेशर कसं आहे तर कॉन्स्टंट. नंतर दुसऱ्या पाथ मध्ये आपण वरून खाली उतरत आहोत, तो VI कसा आहे तर कॉन्स्टंट. मग कुठून कुठे उतरत आहोत ते आन्सर आहे PI पासून ते PF, म्हणजे फक्त प्रेशर चेंज होत आहे. पहिल्या याच्यात व्हॉल्यूम चेंज होत आहे तर प्रेशर कॉन्स्टंट आहे, आणि दुसऱ्या याच्यात प्रेशर चेंज होत आहे तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट. हे झाली दुसऱ्या ग्राफची कंडिशन. तिसरा ग्राफ म्हणजे तिसऱ्या पाथच्या रिस्पेक्ट तो झाला हा पाथ. म्हणजे पहिल्यांदा इथून इथं फर्स्ट आणि नंतर हे झालं सेकंड. तर इथून खाली उतरत असताना सगळ्यात पहिल्यांदा VI कॉन्स्टंट आहे, फक्त आपण PI पासून PF पर्यंत उतरत आहोत. याचा अर्थ पहिल्या केसमध्ये प्रेशर चेंज होत आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. इथं पोहोचल्यानंतर आपल्याला सेकंड काहीतरी जायचं आहे, म्हणून मग इथून इकडे जात असताना PF कॉन्स्टंट आहे आणि VI पासून VF कडे चाललो म्हणजेच व्हॉल्यूम चेंज होत आहे. बस फक्त हे 3 ग्राफ वेगवेगळ्या पद्धतीने शो करायचे, बाकी काहीच नाही. आणि त्याच्या अंडर येणारी कर्व मध्ये होणारं वर्क हे सारखं आहे की वेगवेगळ्या फक्त तेवढं शो करू.
वर्क सारखा आहे वेगवेगळा आहे म्हणजे पार्ट फंक्शन आहे की नाहीये ते आपल्याला फक्त शो करायचं आहे. त्यातली पहिली केस म्हणजेच पहिला पार्ट, व्हॉल्यूम, प्रेशर, पी आय, पी एफ, व्ही आय, व्ही एफ. परत इथे पोहोचलेलो. हा झाला फर्स्ट पॉइंट. इट इज कन्सिडर एज ए, इट इज कन्सिडर एज बी. ए, बी, सी आणि डी. सोपं झालं आता समजा. हा झाला आपला 0 पॉइंट. कुठून कुठे येतो पहिल्यानुसार. पहिला पाथ फक्त हाच आहे, सरळ सरळ एकाच रेषेने खाली येतो किंवा एकाच पाथनं खाली येतो. तो कुठला आहे? आणि एरो ए पासून बी च्या इकडे. याचा अर्थ एरिया अंडर द कर्व एवढा मोठा भेटत आपल्याला. हा झाला एरिया अंडर द कर्व म्हणजे वर्क डन. आता वर्क कोणती सिस्टीम होत आहे? तर आन्सर एक्सपान्शनचं म्हणजे पॉझिटिव्ह वर्क होत आहे. आणि पॉझिटिव्ह वर्क होत आहे म्हणजे सराउंडिंग वर केलं वर्क. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, त्याचा पहिला ग्राफ. आणि हा झाला पहिला पाथ. सेकंड केस. सेकंड केस मध्ये पहिल्यांदा ए पासून सी पर्यंत पोहोचणार, सी पासून बी पर्यंत पोहोचणार. हा झाला आपला सेकंड पाथ. ठीक आहे. परत डायग्राम तशीच. व्हॉल्यूम, प्रेशर, 0, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर. परत पॉइंट ए, पॉइंट बी. आता पाथ कुठून कुठे आहे? सगळ्यात पहिला पाथ कुठला आहे आपला? तर आन्सर आहे पहिल्यांदा आपण ए पासून सी च्या इकडे जाणार आहोत. परत एक वेळ हे जर का एक्सटेन्शन केले तर आपण पहिल्यांदा ए पासून सी च्या इकडे जाणार आहोत. हा झाला आपला पहिला पाथ. आणि नंतर सी पासून बी च्या इकडे उतरणार आहोत. नंतर सी पासून बी च्या इकडे उतरणार. हा झाला आपला सेकंड. आता या केस मध्ये पहिला पाथ कुठला होता? आपण ए पासून बी पर्यंत पोहोचायचा सरळ सरळ. त्यात पाथ कुठला आहे? ए पासून पहिले सी आणि सी पासून नंतर बी. याचा अर्थ हा सगळ्याच्या सगळा पाथ एवढा जो शो करत आहे तो सगळा झाला एरिया अंडर द कर्व. याचा अर्थ याच्यासाठी असणाऱ्या पाथ वेळेस होणार वर्क हे याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. एरिया अंडर द कर्व हे याच्यामधलं वर्क दाखवते. एवढा मोठा सगळ्याच्या सगळं जो एरिया अंडर द कर्व म्हणजे आपण डॅशेस लाईन दाखवलेलं आहे ते सगळं झालेलं वर्क फंक्शन. आणि तिसरा पाथ तिसरा ग्राफ. परत व्हॉल्यूम, प्रेशर, 0, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर. आता पाथ कुठून कुठे आहे? कुठून निघायचं आहे? ए पासून कुठे जाऊन पोहोचायचं आहे? बी पर्यंत. परंतु पाथ कुठला आहे? पहिल्यांदा ए पासून डी च्या इकडे. पहिल्यांदा ए पासून डी च्या इकडे म्हणजे या पॉइंटवर. आणि नंतर डी पासून बी च्या इकडे. आता हा जो पाथ दिसत आहे या पाथ मध्ये कुठला सी पॉइंट आपला आलेला नाही. फक्त आपण कुठून उतरलो? ए पासून डी च्या इकडे आणि डी पासून बी च्या इकडे. याचा अर्थ फक्त एवढंच पाथ त्यानं कव्हर केलेला आहे किंवा एवढंच त्यानं वर्क केलेलं. या केसमध्ये आपण पूर्ण पाथ कव्हर केला होता. या केसमध्ये फक्त सरळ स्लोपच्या नुसार खाली उतरलो त्याच्याने एवढं झालं वर्क डन. या पाथ मध्ये पूर्ण पाथ कव्हर केला त्याच्याने एवढं झालं वर्क डन. या केसमध्ये आपण सी च्या इकडे गेलोच नाही. आपण ए पासून डायरेक्ट डी वर उतरलो, डी पासून बी च्या इकडे म्हणजे एवढं झालंय फक्त वर्क डन. एरिया अंडर द कर्व दॅट इज वर्क डन बाय द सिस्टीम ऑन इट्स सराउंडिंग. आणि तिन्ही याच्यात होणार वर्क हे वेगवेगळं आहे. किंवा तेथपासून ए पासून बी पर्यंत पोहोचायचं ज्या सिस्टीमचा इनिशियल आणि फायनल पॉइंट हा आपला वेगवेगळा आहे. इनिशियल आणि फायनल पॉइंट वेगवेगळा दाखवत असताना होणारं वर्क हे वेगवेगळं दिसत आहे. परंतु ए आणि बी
ते तिन्ही केसमध्ये आपले सेम आहे. याचा अर्थ ए पासून बी वर तुम्ही वेगवेगळ्या पाथनं पोहोचू शकता. सो वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस इज कॉल्ड एज पाथ फंक्शन. होणारा वर्क थर्मोडायनामिकच्या रिस्पेक्ट टू हे एक पाथ फंक्शन आहे. का बरं? कारण की ते पाथवर डिपेंड करते. पाथ जर का बदलले तर होणारा वर्कही बदलते. इनिशियल पासून फायनल पर्यंत पोहोचणारच आहे, नो डाऊट. इनिशियल पॉइंट ए आणि फायनल पॉइंट बी तेच आहे, फक्त इनिशियल पासून फायनल पर्यंत पोहोचत असताना असणारे पाथ मात्र चेंज होत आहेत. आणि पाथ चेंज झाले की होणारं वर्कची व्हॅल्यू चेंज होत आहे. इथं एरिया अंडर द कर्व म्हणजे होणार वर्क, एरिया अंडर द कर्व म्हणजे होणार वर्क, एरिया अंडर द कर्व म्हणजे होणार वर्क. आणि कर्व एरियाच्या आत खालचे कर्व जे आहेत ते तिन्ही ठिकाणी वेगवेगळे आहेत, म्हणजे तिन्ही ठिकाणी होणार वर्क हे आपलं वेगवेगळं आहे. आणि याच्या पुढचा पॉइंट म्हणजे 4.7.2 दॅट इज हीट ऍडेड ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. आता हीट ऍड करत आहोत आपण, तोही कन्सेप्ट फक्त आपल्याला एवढंच पाहायचं आहे की हीट ऍडेड टू थर्मोडायनामिक प्रोसेस इज ए पाथ फंक्शन और पॉइंट फंक्शन. ते परत पाथवर डिपेंड करते की पॉइंटवर डिपेंड करते, तेवढंच फटाफट को थोडं लक्ष द्या. दोन केस घेतलेले आहेत. हे आपल्याजवळ सिस्टीम आहे, पहिल्यांदा प्रेझेंट असणार आहे. याला एक पिस्टन अटॅच, सिलेंडर, सिलेंडरच्या आतमध्ये गॅस आणि वरून पिस्टन अटॅच. ओके. सेकंड केस मध्ये आता या सिस्टीमला मी खालून काहीतरी हीट प्रोव्हाइड करतो. आता नक्कीच हीट प्रोव्हाइड केल्याच्या ना आतमधले मॉलिक्युल ते हीट आपली वाळून घेतील, सॉरी इंटरनल एनर्जी आपली वाळून घेतील. परंतु समजून घेत असताना यात अशी एक कंडिशन आहे की या दोघांचे टेम्परेचर हे मात्र सेम आहे. टेम्परेचर सेम ठेवून याच्यात आपल्याला वर्क घडून आणायचं. परत एक वेळ, टेम्परेचर सेम ठेवून आपल्याला याच्यात वर्क घडून आणायचं. आता टेम्परेचर सेम ठेवून याच्यात वर्क घडून आणायचं म्हणजे नेमकं कसं? आपण फर्स्ट लॉ पाहिला होता, डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. ही दिलेली हीट हे दोघांमध्ये काम करते. काहीतरी हीट इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर होते आणि काहीतरी हीटचं वर्क सेल्फ फॉर्म होते. परंतु जर का मी 100 जूल एवढी हीट दिली असेल, मला इंटरनल एनर्जी याची कशी ठेवायची आहे किंवा टेम्परेचर कसं ठेवायचं तर सेम. टेम्परेचर सेम ठेवायचं आहे याचा अर्थ या गॅसच्या मॉलिक्युलला एनर्जी स्वतःची वाढवली नाही पाहिजे. स्वतःची एनर्जी वाढवली नाही पाहिजे म्हणजे स्वतःची इंटरनल एनर्जी वाढवली नाही पाहिजे. याचा अर्थ इंटरनल एनर्जी आपली 0 असली पाहिजे. जर का इंटरनल एनर्जी 0 ठेवायची असेल तर दिलेल्या हीटचं सगळ्याच्या सगळं कन्व्हर्जन हे वर्क मध्ये करावं लागणार आहे. म्हणजे जर का मी 100 जूल हीट दिली असेल तर 100 जूल एवढं वर्क झालंच पाहिजे. त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी किती चेंज झाली तर 0. इंटरनल एनर्जी 0 चेंज झाली याचा अर्थ टेम्परेचर चेंज नाही झालं. टेम्परेचर चेंज झालं याचा अर्थ टेम्परेचर आपलं कॉन्स्टंट राहणार. म्हणजेच हीट दिल्यानंतर या गॅस मॉलिक्युलला सर्वच्या सर्व ऍक्वायर तर केलं, परंतु ऍट द सेम टाइम त्या पिस्टनवर फोर्स अप्लाय केला. म्हणजे असणारी हीट एनर्जी खर्च करून राहिले ते कोणाच्या फॉर्म मध्ये? त्या आन्सर आहे वर्कच्या फॉर्म मध्ये. आणि पिस्टन आपला वर चालला गेला. म्हणजे सिस्टीमनं काय केलेलं आहे त्या आन्सर आहे वर्क केलेलं. हा आपला झाला इनिशियल व्हॉल्यूम आणि हा आपला झाला फायनल व्हॉल्यूम. आता या केस मध्ये सांगायचं काय? या केस मध्ये फक्त आपण एवढंच सांगितलं की हीट प्रोव्हाइड केली आपण, परंतु हीट जे प्रोव्हाइड केली सराउंडिंग सिस्टीमला, त्या केसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज न होता सिस्टीमनं पूर्ण हीट वर्क करायसाठी ते खर्च केली. याचा अर्थ इंटरनल एनर्जी 0, दिलेली सगळी हीट वर्क मध्ये त्यांना कन्वर्ट केली. फर्स्ट केस. आणखी अशाच पद्धतीने काही करू शकतो का ते इथं पाहू. सेकंड केस मध्ये याचा अर्थ हीटही आपलं पाथ फंक्शन आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजेच की असणारा आपलं एनर्जी किंवा गॅसच्या मॉलिक्युलचा पहिला व्हॉल्यूम किती होता ते आन्सर आहे व्ही आय एवढा. आपण दुसऱ्या केसमध्ये हीट प्रोव्हाइड केली आणि व्हॉल्यूम त्याचा इन्क्रीज झालाय. म्हणजे व्ही आय पासून आपण तर कुठपर्यंत पोहोचलो ते व्ही एफ पर्यंत. पण व्ही आय पासून व्ही एफ पर्यंत पोहोचत असताना त्याला आपण एक्सटर्नल एनर्जी हे प्रोव्हाइड केलेली आहे. दुसऱ्या केसमध्ये जर का आयसोथर्मल कंडिशन पाहतो,
म्हणजे याची हीट एनर्जी हे सराउंडिंग सोबत कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण करणार नाही. त्या केसमध्ये दिस सिस्टीम इज कन्सिडर एज आयसोथर्मल. याच्या आतमध्ये सिस्टीम ठेवली. छोटासा कन्सेप्ट आहे, फक्त पाथ फंक्शन आहे की पॉइंट फंक्शन आहे तेवढं फक्त समजून घ्यायचं. आता काय करतो की याचे दोन कंपार्टमेंट तयार केले. एक कंपार्टमेंट दॅट इज एक्स, दुसरा कंपार्टमेंट दॅट इज वाय. याचा व्हॉल्यूम कन्सिडर करतो व्ही आय, याचा व्हॉल्यूम कन्सिडर करतो व्ही आय डॅश. हे झाले आपले दोन कंपार्टमेंट. पहिल्या कंपार्टमेंट मध्ये गॅस प्रेझेंट आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये, याच्या पहिल्याच्या केसमध्ये जसे आपण पहिल्या डायग्राम मध्ये पाहिलं होतं की पहिले व्ही आय एवढा व्हॉल्यूम प्रेझेंट आहे, तेवढाच व्ही आय एवढा व्हॉल्यूम गॅसचा इथं प्रेझेंट आहे. याच्या वरच्या याच्यात काहीच प्रेझेंट नाही, म्हणजे व्हॅक्यूम आहे. आता पुढच्या केसमध्ये परत आयसोथर्मल आहे, म्हणजे सिस्टीम जवळपास तशीच जशी पहिली ड्रॉ केली होती. परंतु आता चेंज काय होता ते पहा. हा झाला आपला इनिशियल व्हॉल्यूम. मागच्या केसमध्ये काय केलं होतं आपण की व्हॉल्यूम इन्क्रीज केला होता. पहिल्यांदा काहीतरी इनिशियल व्ही आय एवढा व्हॉल्यूम होता, नंतर हीट दिली, एक्सपांड होत आहे आणि व्ही एफ पर्यंत पोहोचत आहे. याही केसमध्ये पहिल्यांदा आपला इनिशियल व्हॉल्यूम आहे व्ही आय, नंतरचा कंपार्टमेंट मधला व्हॉल्यूम जो रिकाम आहे, व्हॅक्यूम आहे, तो आहे आपला व्ही आय डॅश. जर का मी पूर्णच्या पूर्ण गॅसनं व्हॉल्यूम ऍक्वायर केला तर तो आपला फायनल व्हॉल्यूम होऊन जाईल. म्हणजे फायनल व्हॉल्यूम ऍक्वायर करायसाठी त्याला एक्स कंपार्टमेंट आणि वाय कंपार्टमेंट दोन्हीच्या दोन्ही एवढा व्हॉल्यूम ऍक्वायर करायला लागणार आहे. म्हणजे व्हीएफ ची व्हॅल्यू हे राहणार आहे व्ही आय प्लस व्ही आय डॅश. व्ही आय म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम प्लस व्ही आय डॅश. हा जर का टोटल व्हॉल्यूम जर का यानं ऍक्वायर केला गॅसच्या मॉलिक्युलनं, म्हणजे यानं पूर्ण फायनल व्हॉल्यूम ऍक्वायर केला असं होते ते. आता या केसमध्ये, पुढच्या केसमध्ये, सेकंड केसमध्ये हे जे कंपार्टमेंट तयार केलं होतं हे ब्रेकलेस आहे, म्हणजे तुटू शकते. आता या कंपार्टमेंटला आपण तोडतो म्हणजे ब्रेक करतो. हे कंपार्टमेंट तोडल्याच्यानं हे गॅसचे मॉलिक्यूल हळूहळू वर चालले येतील आणि पूर्णच्या पूर्ण व्हॉल्यूम ते ऍक्वायर करते. परत एक पहिल्या डायग्राम मध्ये काय पाहिलं होतं की पहिलं व्ही आय एवढा व्हॉल्यूम होता, आपण खालनं हीट दिली, त्या मॉलिक्युलने हीट गेन तर केली, परंतु पिस्टनवर वर्क केलं, त्याच्याने सगळीच्या सगळी हीट खर्च करून टाकली वरच्या फॉर्ममध्ये. याचा अर्थ त्याचं टेम्परेचर सेम राहिलं. दुसऱ्या केसमध्ये हे आयसोथर्मलची कंडिशन आहे, याचा अर्थ टेम्परेचर कॉन्स्टंट राहत आहे. टेम्परेचर मध्ये काही फरक न पडता, कारण की आयसोथर्मलची कंडिशन म्हणजे आजूबाजूची कंडिशन तशी केली आहे की टेम्परेचर आतलं बाहेर, म्हणजे एनर्जी आतली बाहेर आणि बाहेरची आत येणार नाही. जर का एनर्जीचं देवाणघेवाण होऊ शकत नाही, याचा अर्थ टेम्परेचर मध्ये फरक पडणार नाही. परंतु पहिल्या केसमध्ये कंपार्टमेंट एक्स हा तयार केला ज्याचा इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय आणि अर्धा कंपार्टमेंट रिकामा ठेवला जो वाय, ज्याचा व्हॉल्यूम किती आहे व्ही आय डॅश. आता गॅसचे मॉलिक्यूल जर का मला पूर्ण व्हॉल्यूम ऍक्वायर करायचं असेल तर नक्कीच मला कंपार्टमेंट मधातला तोडून टाकायला लागेल. हे जर का मधातला पोर्शन मी तोडून टाकला तर गॅसचे मॉलिक्यूल स्प्रेड होतील आणि पूर्णच्या पूर्ण व्हॉल्यूम ते ऍक्वायर करतील आणि बस तेवढीच कंडिशन आपण इथं केलेली आहे. आयसोथर्मल कंडिशन असल्याच्यानं आतमधलं व्हॉल्यूम हा कंपार्टमेंट हे जो पोर्शन आहे तो आपण ब्रेक केला. तो पोर्शन ब्रेक केल्याच्यानं गॅसचे मॉलिक्यूल पूर्णच्या पूर्ण ऍक्वायर केला त्यानं व्हॉल्यूम. म्हणजे किती व्हॉल्यूम ऍक्वायर केला ते व्ही एफ एवढं वरपर्यंत पोहोचले. पहिल्या फक्त व्ही आय एवढा व्हॉल्यूम होता त्याच्या जो, नंतर तोडल्याच्यानं त्यानं वरचा व्हॉल्यूमही घेऊन घेतला. याचा अर्थ याही केसमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण व्हॉल्यूम ऍक्वायर करू दिला किंवा सिस्टीमनं पूर्णच्या पूर्ण व्हॉल्यूम ऍक्वायर केला. पण सिस्टीमनं पूर्णच्या पूर्ण व्हॉल्यूम ऍक्वायर करत असताना टेम्परेचर मध्ये फरक पडला का, तर आन्सर आहे नाही. पहिल्या केसमध्ये आपण टेम्परेचर मध्ये फरक पडू नाही दिला, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. दुसऱ्या केसमध्ये आयसोथर्मल कंडिशन असल्याच्यानं, आयसोलेटेड वॉल असल्याच्यानं, ज्यातून हीट बाहेर नाही बाहेरची आत नाही, त्याच्याच्यानं आतमधलं टेम्परेचर जेवढं पहिले होतं तेवढंच नंतर राहणार आहे. त्या केसची आणि या केसची पहिली कंडिशन सारखी आहे,
मागच्या केसमध्ये व्हीआय एवढा इनिशियल व्हॉल्यूम होता, याही केसमध्ये व्हीआय एवढा इनिशियल व्हॉल्यूम आहे. मागच्या केसमध्ये सेकंड डायग्राम मध्ये व्हीएफ एवढा व्हॉल्यूम झाला होता कारण मी पिस्टन वर गेला आणि त्यानं व्हॉल्यूम अक्वायर केला होता. याही केसमध्ये व्हीएफ एवढा व्हॉल्यूम त्याने अक्वायर केलेला आहे. त्याही केसमध्ये टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवलं होतं, भले हीट एक्सटर्नली प्रोव्हाइड केली होती. या केसमध्ये एक्सटर्नली हीट प्रोव्हाइड केली नाही, परंतु तिथेही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं होतं, इथे टेम्परेचर आपण कॉन्स्टंटच ठेवलं. याचा अर्थ वर्क पहिल्या केसमध्ये झालं, परत एक वेळ वर्क पहिल्या केसमध्ये झालं, परंतु दुसऱ्या केसमध्ये वर्क हे झिरो झालं. आता पहिल्या केसमध्ये वर्क झालं, दुसऱ्या केसमध्ये वर्क झिरो झालंय कसं काय? पहिल्या केसमध्ये पिस्टनवर फोर्स अप्लाय केला, त्याच्याने पिस्टन वर्क झालं म्हणजे फोर्स डिस्प्लेसमेंट झालं, परंतु इथं कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट झालेलं दिसत नाही. म्हणजे इथं वर्क किती झालं तर आन्सर आहे झिरो. पण इनिशियल इथचा आणि इथचा सेम आहे आणि फायनली म्हणजे याच्या आधीच्या केस मधला जेव्हा हीट प्रोव्हाइड करतो तेव्हाचा आणि आताचा फायनल व्हॉल्यूम आहे सेम आहे. म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट दोन्ही डायग्रामची सेम आहे, परंतु दोन वेगवेगळ्या पाथनं आपण ते फॉलो केले. पहिल्या पाथमध्ये हीटच्या रिस्पेक्ट ते कम्प्लीट करून दाखवलं आणि दुसऱ्या पाथमध्ये पार्टिशन आपण त्यातलं ब्रेक करून तो कन्सेप्ट फॉलो करून दाखवला. याचा अर्थ इनिशियल आणि फायनल पाथ दोन्ही इनिशियल आणि फायनल पॉईंट दोन्हीचे सेम आहेत, परंतु तिथपर्यंत पोहोचायचे पाथ मात्र आपण वेगवेगळे यूज केलेले आहेत. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज पाथ फंक्शन. वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस अँड हीट ऍडेड ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस, या दोन्ही केसमध्ये फक्त आपण एवढं शो करायचा प्रयत्न केला की वर्क हे पाथ फंक्शन आहे आणि हीट हे पाथ फंक्शन आहे. याचा अर्थ दोन्ही केसमध्ये इनिशियल आणि फायनल पॉईंट सेम होते, परंतु तिथपर्यंत पोहोचायसाठी वेगवेगळे पाथ, वेगवेगळे वेगवेगळे रस्ते आपण उपयोगात आणले. वर्कसाठी 3 रस्ते उपयोगात आणले. पहिला डायरेक्ट दोन्ही चेंज होत आहे म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम. नंतर पहिले आपण ए पासून सी पर्यंत पोहोचलो, याचा अर्थ प्रेशर कॉन्स्टंट आहे, आणि नंतर सी पासून बी पर्यंत पोहोचतो, या केसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. नंतर तिसऱ्या पाथमध्ये पहिले आपण ए पासून डी वर पोहोचलो, याचा अर्थ व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, प्रेशर चेंज होत आहे, आणि नंतर डी पासून बी वर पोहोचलो, याचा अर्थ प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम चेंज होत आहे. 3 पाथ तयार झाले तिथं, म्हणजे पाथ फंक्शनवर डिपेंड करते वर्क. इथंही पहिल्या केसमध्ये आपण इनिशियल व्हॉल्यूम ठेवला होता व्हीआय, नंतर हीट प्रोव्हाइड केली, पिस्टनवर फोर्स अप्लाय झाला आणि व्हॉल्यूम काहीतरी इन्क्रीज झाला, म्हणजे पहिला इनिशियल व्हॉल्यूम नंतरचा फायनल व्हॉल्यूम. याही केसमध्ये पहिल्यांदा इनिशियल व्हॉल्यूम ठेवला, नंतर ब्रेकलेस म्हटलं होतं, सॉरी ब्रेकेबल पोर्शन ठेवलेला आहे आपण की जो आपण ब्रेक करू शकतो, आणि नंतर जेव्हा जे आपण पोर्शन ब्रेक करू तर त्या केसमध्ये हळूहळू आपला तो प्रोसेस किंवा हळूहळू गॅसचे मॉलिक्यूल आपल्या वर येतील, म्हणजे फायनल व्हॉल्यूम ते अक्वायर करते. म्हणजे दोन्ही केसमध्ये इनिशियल आणि फायनलची स्टेट आपली सेम आहे, फक्त तिथपर्यंत पोहोचायचे रस्ते वेगवेगळे आहेत. सो बोथ आर द पाथ फंक्शन. एवढंच फक्त एवढ्या लेक्चर म्हणून सांगायचं होतं. आय होप की हे समजलं असेल. फक्त कन्सेप्ट तिथे झाला, जो कन्सेप्ट समजला नसेल तो एक वेळ रिपीट पाहा, म्हणजे फटकन लक्ष देऊन ठेव. जेवढं झालं तेवढं बोर्डच्या पुस्तकातून एक वेळ वाचून घ्यायचं. आता उरलेल्या आपल्या 6 प्रोसेस, 2-2 प्रोसेस एका लेक्चरमध्ये, जवळपास 3 लेक्चरमध्ये त्या 6च्या 6 प्रोसेस आपल्या संपून जातील. थँक्यू.